स्वामी ओम. तुमच्या नावातलं पहिलं अक्षर तुमच्या आयुष्याबद्दल किती काही सांगतं हे माहिती आहे का तुम्हाला? आज आपण ज्यांचं नाव आर या अक्षरापासून सुरू होतं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं करिअर, त्यांचे नातेसंबंध, त्यांचं आरोग्य, त्यांच्यासाठी कोणते शुभ रंग आहेत, कोणती शुभ दिशा आहे आणि त्यांच्यासाठी काही खास उपाय आहेत का याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी वास्तू एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि ज्यांचं आतापर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलेलं आहे त्या सगळ्यांना नम्र विनंती की व्हिडिओ बघून झाल्यानंतर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर जाणून घेऊयात आपण आर या व्यक्तींचं व्यक्तिमत्व कसं असतं ते. तर आर या नाव अक्षरापासून ज्यांचं नाव सुरू होतं त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर हे खूप धाडसी, महत्वाकांक्षी, आत्मविश्वास असलेले आणि स्वप्नाळू असे असतात. एखादं ध्येय जर यांनी ठरवलं ना तर कितीही चिकाटीनं ते पूर्ण करतात. बाहेरून कठोर, प्रॅक्टिकल आणि स्ट्रॉंग जरी वाटत असले हे तरी आतून मात्र खूप संवेदनशील असतात. लहान सहान गोष्टीवरून पटकन रागवतात, पण जर रागवले तरी मन मोकळं झालं की लगेच तितक्याच लवकर शांतही होतात. नेतृत्व गुण खूप चांगला असल्यामुळे चांगले राजकारणी होऊ शकतात आणि कितीही लोकांना छान लीड करू शकतात. इतरांना प्रेरणा देणारे असे असतात. कोणतीही परिस्थिती असू दे हार मानत नाहीत. स्वतःच्या मेहनतीवर आणि प्रयत्नांवर यांचा खूप विश्वास असतो. इतरांना मदत करण्यासाठी हे नेहमी मनापासून तयार असतात. पण काय होतं, कधी कधी याच यांच्या चांगुलपणाचा लोक गैरफायदा घेतात. भावनिक निर्णयामुळे यांना नेहमी नुकसान होतं. त्यामुळे निर्णय घेताना भावना आणि व्यवहार दोन्हीचा विचार करून मग निर्णय घ्यायचा. कधी कधी थोडे जास्त पॉझिटिव्ह होतात आपल्या जोडीदाराविषयी किंवा आपल्या कुटुंबातल्या काही लोकांविषयी. त्यावेळेला मग त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. तर करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन किंवा मग क्रिएटिव्ह फील्डमध्ये यांना खूप छान यश मिळू शकतं. म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजर होऊ शकतात, टीम लीडर किंवा कॉर्पोरेट ट्रेनर, इथे यांना खूप छान यश मिळू शकतं. मार्केटिंग, ट्रेडिंग किंवा नवीन स्टार्टअप करणे इथेही यांना चांगलं यश मिळू शकतं. म्हणजे डिजिटल मार्केटिंग किंवा सोशल मीडियामध्ये हे चांगलं यश मिळू शकतं. स्वतःचा व्यवसाय करायला यांना खूप आवडतं. यांना सहसा इतरांच्या हाताखाली नोकरी करायला आवडत नाही. पॉलिटिक्समध्ये हे खूप चांगलं यश मिळू शकतात. म्हणजे उत्तम राजकारणी होऊ शकतात. कारण यांच्यामध्ये खूप छान नेतृत्व गुण असतो ना, त्यामुळे हे राजकारणी खूप चांगले होऊ शकतात. IT इंडस्ट्री किंवा मग इंजिनियर होऊ शकतात, रिसर्चमध्ये जाऊ शकतात, डिझायनर किंवा मग कोच होऊ शकतात आणि क्रिएटिव्ह फील्ड म्हणजे ॲक्टिंग, लेखन करू शकतात, अभिनेता होऊ शकतात चांगले. या सगळ्या फील्ड्समध्ये यांना खूप छान यश मिळू शकतं. आता नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नात्यामध्ये हे खूप प्रामाणिक आणि समर्पित असतात. जोडीदाराची खूप काळजी घेतात, मनापासून प्रेम करतात, पण थोडंसं पॉझिटिव्ह नेचर असल्यामुळे नात्यामध्ये काही वेळेला थोडा ताण किंवा मग वाद होऊ शकतात. पण जोडीदारावर मनापासून प्रेम करतात. कुटुंबामध्ये हे लोक निर्णय घेणारे, मार्गदर्शन करणारे आणि नेतृत्व करणारे असतात. यांना कुटुंबामध्ये यांचाच निर्णय सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे असं वाटत असतं आणि लोक त्यांचं ऐकतातही अर्थात. त्यामुळे हे कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. कामामुळे किंवा करिअरमध्ये व्यस्त असल्यामुळे बरेचदा काय होतं, हे कुटुंबाला किंवा आपल्या जोडीदाराला, आपल्या जवळच्या लोकांना पुरेसा वेळ देत नाही. आणि मग जेव्हा पुरेसा वेळ देत नाही त्यावेळेला काय होतं, मग नात्यामध्ये कुरबुरी होतात. म्हणजे जोडीदाराशी थोडे वाद किंवा मग घरातले लोक यांच्यावर थोडे नाराज होतात. काही वेळेला काय होतं, भावनिक असुरक्षिततेमुळे कुटुंबाची, जोडीदाराची किंवा आपल्या जवळच्या लोकांची खूप काळजी करतात आणि त्याचा स्ट्रेस घेतात. पण ओव्हरऑल कुटुंबासाठी हे आधारस्तंभ असतात. आता आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांना डोकेदुखी, मायग्रेन किंवा मग BP लो किंवा हाय होणे, आम्लपित्त, अपचन, हार्टशी रिलेटेड काही त्रास, म्हणजे मग सांधेदुखी, पाठीच्या कड्याचा त्रास म्हणजे पाठदुखीसारखी, काही वेळेला स्ट्रेस म्हणजे कुठल्या या सगळ्या गोष्टींचा हे स्ट्रेस घेतात. त्यामुळे यांना मग मानसिक तणाव येऊ शकतो. त्यामुळे यांनी काय करायचं, एक तर बीपीच्या आपलं BP रेग्युलरली चेक करायचं किंवा आपल्या हार्टच्या काही तपासण्या असतील त्याही रेग्युलरली करून घ्यायच्या. आता यांच्यासाठी शुभ अंक सांगायचे झाले तर 2, 3 आणि 9. शुभ रंग लाल आणि हिरवा. शुभ दिवस मंगळवार आणि शुक्रवार आणि शुभ दिशा दक्षिण. तर उपाय काय करायचे यांनी, तर दर मंगळवारी हनुमान मंदिरात जायचं, तिथं नारळ, लाल फूल हनुमानाला अर्पण करायचं. रोज हनुमान चालीसा म्हणायचं. मंदिरात जेव्हा जाल तुम्ही त्यावेळेला तिथं फक्त डोनेशन नाही, म्हणजे पावत्या फाडायच्या नाही नुसत्या, तिथं जाऊन तुम्ही शारीरिक श्रम करायचे. म्हणजे तुम्ही ते मंदिर साफ करा किंवा मग तिथे चप्पल असतात कशाही अस्ताव्यस्त पडलेल्या त्या नीट लावा, पण शारीरिक श्रम करायचे तिथे जाऊन, मंदिरामध्ये जाऊन.
आणि सॅटर्डेजला म्हणजे शनिवारी तुम्ही काही गरजू लोकांना त्यांच्या गरजेच्या वस्तू जर दान केल्यात तर त्याचाही तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळू शकतो. घराची आणि ऑफिसची दक्षिणी दिशा नेहमी स्वच्छ ठेवायची, क्लटर फ्री ठेवायची. तिथे बसून तुम्ही काम केलं तर त्याचाही तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळू शकतो. तिथे तुम्ही एक क्रिस्टलचा बॉलही ठेवू शकता. तर आता असा हा आर्य अक्षराचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा. आपण लवकरच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.